आज आपला 9वा पेपर आहे मीरा भाईंदर पोलीस भरती 2021। यातला पहिला प्रश्न आहे, 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? जर आपण एकूण 2 अंकी संख्या चेक केल्या तर 10 पासून 99 पर्यंत टोटल 90 संख्या येतात। त्यामध्ये एकक स्थानी 7 येणाऱ्या संख्या जर चेक केल्या तर 17, 27 अशा प्रमाणे 97 पर्यंत टोटल अशा 9 संख्या येतील। त्यानंतर दशक स्थानी 7 चेक केला तर 70 पासून 79 पर्यंत टोटल 10 संख्या येतील। या दोघांमध्ये 77 ही संख्या कॉमन येते। मग या 19 मधनं आपण 1 मायनस करून घेऊ, उरतात 18। 90 मधनं 18 संख्या अशा आहेत जिथे 7 येतोय, मग हे आपण 90 मधनं मायनस केल्या उरतात 72। हेच आपलं आन्सर असेल, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, त्याची किंमत काय दिली आहे? 100। मग हा 4 इकडे गुणाकार होतोय, जर इकडे आला तर भागाकार होईल। 100 ला 4 ने भागितलं तर 25 येतात। चौरसाची बाजू असेल 25, चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग। बाजू 25 दिली आहे, त्याचा वर्ग म्हणजे 25 चा वर्ग 625। ऑप्शन डी आपला आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, एका वाहनाचा सरासरी ताशी वेग 48 किमी असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर वेग ताशी 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? पहिला वेग 48 आहे आणि दुसरा 72 आहे, दोघांना 12 ने भाग जातोय। 12 चौक 48 आणि 12 चौक 72, पुन्हा 2 ने भाग जातोय। बेदुनी 4 आणि बेत्रिक 6। स्पीडचा गुणोत्तर आहे 2-3, तर वेळेचं याच्या उलट असेल म्हणजे 3-2। 3 ची किंमत प्रश्नामध्ये 6 तास दिली आहे, म्हणजे 2 ने गुणाकार होतोय। मग इथे पण जर 2 ने गुणाकार केला तर आन्सर येईल 4 तास। ऑप्शन ए आपला आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, x स्क्वेअर अधिक 4x अधिक 4 भागिले x अधिक 2 भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। हा मला x अधिक 2 चा स्क्वेअर दिसतोय आणि भागिले x अधिक 2। मग जर आपण याला x अधिक 2 ने पुन्हा गुणलं आपल्याला x अधिक 2 चा स्क्वेअर मिळू शकतो। मग आपला आन्सर काय येईल? भागाकार येईल x अधिक 2 व बाकी येईल 0। ऑप्शन ए आपला आन्सर असेल। पुढचा प्रश्न आहे, रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली। घसाऱ्याचा दर दशादशे 20 असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती? त्याने 60,000 मध्ये एक स्कूटर घेतली आणि दर वर्षाला तिची 20% किंमत कमी होते। मग पहिल्या वर्षी या 60,000 चे 20% कमी होईल, याचे 10% 6,000 होईल, तर 20% होईल 12,000। जर 60 मधनं 12 गेले तर उरतात 48,000। मग दुसऱ्या वर्षी त्याची किंमत राहील 48,000, त्यामधनं पुन्हा 20% कमी होतील। मग 48,000 चे 10% 4,800 आणि 20% 9,600। मग 9,600 आपण या 48,000 मधनं मायनस करू तर आन्सर काय येईल? 38,400 रुपये। त्या स्कूटरची किंमत राहून जाईल ऑप्शन बी 38,400 रुपये। पुढचा प्रश्न आहे, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौरस सेमी असून त्याचा पाया 10 सेमी असेल तर त्याची उंची काढा। समांतरभुज चौकोन म्हणजे अशा प्रकारचं एक चौकोन येतं, त्याच्या समोरील बाजू सारख्या असतात। याचं जर क्षेत्रफळ बघितलं तर पाया गुणिले उंची असतं। त्यांनी पायाची किंमत 10 दिली आहे, उंची आपल्याला काढायची आहे आणि क्षेत्रफळ आहे 112। मग जर आपण ह्या 10 ने या 112 ला भागितलं तर आपल्याला उंची मिळू शकते। एक 0 आहे म्हणून एका अंकानंतर पॉइंट 11.2 आपला आन्सर असेल 11.2 सेमी। पुढचा प्रश्न आहे, खताच्या 18-18-10 या प्रकारामध्ये नायट्रोजनची संयुगे 18%, फॉस्फरसची संयुगे 18% आणि पोटॅशियमची संयुगे 10% असतात। उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो, तर त्या प्रकारच्या 20 किलोग्रॅम खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती? जर 100% असेल तर त्यामध्ये 18% नायट्रोजनचं प्रमाण आहे। मग 10 किलो मध्ये किती असेल? 1.8 किलो आणि 20 किलो मध्ये याचं डबल म्हणजे 3.6 किलो।
तर आपला आन्सर असेल ऑप्शन बी 3.6 kg. पुढचा प्रश्न आहे, महेशाच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे, तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या शेकडा किती आहे? त्याचे एकूण उत्पन्न 5 आहे आणि खर्च 3 आहे. 5 म्हणजे 100%, म्हणजे 20 ने गुणाकार होतोय. मग इथे पण जर 20 ने गुणाकार केला तर खर्च येईल 60%. ऑप्शन सी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 9 संख्यांचा मध्य 77 आहे, जर त्याच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो, तर मिळवलेली संख्या कोणती? 9 संख्यांचा मध्य 77 आहे, त्याच्यामध्ये एक संख्या ऍड केली म्हणजे टोटल 10 संख्या झाल्या, तर ती संख्या कोणती असेल? तर ती संख्या 77 जर असती तर त्याचा मध्य 77च असता, पण त्यांनी काय सांगितलं, 5 ने वाढतोय, म्हणजे 10 संख्यांमध्ये प्रत्येकी 5, टोटल 50 वाढतायत. 77 आणि 50 किती होतात? 127. मग हेच आपलं आन्सर असेल. ती नवीन संख्या असेल 127. पुढचा प्रश्न आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप 40 असेल, तर त्याच्या संगत कोणाचे माप टिंब असते? 2 समांतर रेषा आहे, त्याला एका छेदिकेने छेदलंय, एका कोणाचं माप 40 दिलंय, तर आपल्याला या दुसऱ्या कोणाचं माप विचारलंय. इथे जर बघितलं, ही सरळ रेष दिसते, याचा अर्थ याचा अँगल 180 यायला पाहिजे, पण त्यातला एक 40 आहे. या रेषेमुळे याचे 2 भाग झाले, त्यातला एक 40 आहे, तर दुसरा काय असेल? 180 वजा 40 म्हणजे 140. तर आपला आन्सर असेल ऑप्शन बी 140 डिग्री. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाची जीवा 24 सेमी लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? समजा हे वर्तुळ आहे, याची जीवा दिली आहे 24 सेमी, त्यानंतर हे केंद्र आहे आणि हे अंतर दिलंय 5 सेमी. आपल्याला त्रिज्या विचारली आहे. आपण जर हे दोघं पॉइंट जोडले तर ही त्रिज्या दिसते, आणि आपण जर हा कोन बघितला तर हा काटकोन त्रिकोण बनतोय. इथून इथपर्यंतचं अंतर होईल याचा हाफ म्हणजे 12 सेमी, आणि हे 5 सेमी आहे. जर आपल्याला कर्णाचं अंतर काढायचं असेल, जी की या वर्तुळाची त्रिज्या पण आहे, तर आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरावा लागेल. तो असतो एका बाजूची लांबीचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूच्या लांबीचा वर्ग. 5चा वर्ग येतो 25 आणि 12चा वर्ग येतो 144. दोघांची जर बेरीज केली तर 169 येते, जो की 13चा वर्ग आहे, म्हणजे त्याची त्रिज्या असेल ऑप्शन बी 13 सेमी. पुढचा प्रश्न आहे, 8 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 2 सेमी असलेले किती ठोकळे तयार करता येतात? पूर्वीची बाजू 8 सेमी आहे आणि नवीन बाजू 2 सेमी असेल. 8ला जर 2 ने भागितलं तर 4 येईल, 4चा घन म्हणजे 64, तर एकूण 64 नवीन घन तयार करता येतील. ऑप्शन डी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 ने जास्त आहे, तर लघु वर्तुळखंडाचे माप किती? पहिला जर 1 असेल तर मोठावाला याचा डबल म्हणजे 2 अधिक 30 येईल. दोघांची बेरीज 360 डिग्री यायला पाहिजे. मग आपण या 360 मधनं हे 30 मायनस करू, तर उरतात 330. हे 330 म्हणजे हा 1 आणि हे 2, टोटल 3ची किंमत 360 दिली आहे. 110 ने गुणाकार होताना दिसतोय, मग 1 ची किंमत येईल 110 डिग्री. आपल्याला त्यांनी लघु वर्तुळखंडाचे माप विचारले, जे की 1 असायला पाहिजे. 1 ची किंमत 110 आहे, म्हणून आपला आन्सर असेल ऑप्शन सी 110 डिग्री. पुढचा प्रश्न आहे, एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? एकूण अंतर 2.2 किलोमीटर आहे, मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 2200 मीटर होईल. चाकाचा एक फेरा म्हणजे चाकाचा परीघ, जो असतो पाय गुणिले व्यास. पायची किंमत असते 22/7 गुणिले व्यास आहे 1.4. आपण जर परिघने या एकूण अंतराला भागितलं तर आपल्याला एकूण फेरे मिळतील. इथे एक पॉइंट आहे म्हणून 1 0 घेतला, पॉइंट निघून जाईल. 7 1 7, 7 2 14, इथे 22 ने भाग जातोय, 22 1 22, इथे पण 22 1 22. 1000ला 2 ने भागितलं तर 500 येतात, तर आपला आन्सर असेल ऑप्शन बी एकूण 500 फेरे लागतील. पुढचा प्रश्न आहे,
9.99 लांबीच्या तारेतून 9 सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती? हा 9 सेमी आहे, याला मीटरमध्ये कन्वर्ट करू. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 9 सेमी म्हणजे 2 अंकानंतर पॉईंट येईल, 2 झिरो आहे म्हणून 0.09 मीटर. मग 9.99 मधून 0.09 मायनस केले 9.9 उरेल. तर आपला आन्सर असेल ऑप्शन बी 9.9 मीटर. पुढचा प्रश्न आहे, इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने 9% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? 9% नफा आहे म्हणजे 109%. त्याची किंमत दिली आहे 1308 रुपये. 109 ने भाग देऊ. 109 1 109, 130 मधनं 109 गेले 21 उरतील. आणि हा 109 दुनी 218 म्हणजे 12. 1 ची किंमत 12 येते, तर 100 ची किंमत येईल 12 आणि 2 झिरो 1200. ऑप्शन बी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, वसंत व शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल, तर दोघांच्या वयातील फरक किती? आजचं गुणोत्तर हे 4:3 आणि 8 वर्षानंतर ते गुणोत्तर 6:5 होतंय. 8 वर्षानंतर 2चा फरक येतोय. याचा अर्थ 2 ची किंमत 8 असेल, मग 1 ची 4 असेल. आपल्याला फरक विचारलाय, दोघांचा फरक 1 आहे, ज्याची किंमत 4 आहे. म्हणजे आपला आन्सर असेल ऑप्शन बी, दोघांच्या वयातील फरक 4 वर्ष असेल. पुढचा प्रश्न आहे, सकाळी 10:30 वाजता निघालेला ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकलस्वार प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो, तर 120 किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल? एकूण अंतर 120 आहे आणि त्याची स्पीड 24 आहे. 24 पाचा 120 होतो, म्हणजे 5 तासात तो पोहोचायला पाहिजे, पण तो प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतोय. याचा अर्थ 5 तासांमध्ये तो 4 वेळा विश्रांती घेईल, म्हणजे 40 मिनिटे. त्याला एकूण 5 तास 40 मिनिटे लागली. तो 10:30 वाजता निघाला होता. 30 आणि 40 70, 60 मिनिटांचा 1 तास होतो, म्हणून इथे 10 येतील. इकडे 1 हातच्याला, 10 आणि 5 15 आणि हा 1 16, 16 वाजून 10 मिनिटे म्हणजे 4 वाजून 10 मिनिटे. तर आपला आन्सर असेल ऑप्शन डी, तो आपल्या गावी 4 वाजून 10 वाजता पोहोचेल. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील.